पहिल्यांदाच वरलेलं आम्ही दोघंही की सर्व जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं. ह्या वार्डात आम्ही बहादुले चौक ते विवेकवर्धिनी कॉलेजपर्यंत विवेकवर्धिनी विद्यालयपर्यंत ड्रेनेज लाईनची मागणी केली मराठा महासंघात शहराध्यक्ष असताना मी. आणि त्याचा उठाव करून मुळे चीफ ऑफिसर होते त्या टायमाला, त्यांनी आम्हाला साथ दिली. ड्रेनेज लाईनचे कामं केले. परत पिण्याच्या पाईपच्या लाईनसाठी त्यांनी सहकार्य केलं. नंतर त्याच्यानंतर जी मुख्याधिकारी आले बरेच इतर एक दोन, त्यांनी सहकार्य करून इथल्या भागातल्या कामाला आम्हाला मदत केली. प्यायची पाण्याची लाईन टाकण्याची असेल, लोणार गल्लीत प्यायची पाण्याची लाईन टाकण्याची असेल किंवा ड्रेनेज लाईनची किंवा आपशाची काय कामं असतील ती केलेत. आणि सर्व घराघरा जाऊन आम्ही सर्व कुटुंबातले जे नवीन मतदारांची नावं घेतली, म्हणजे 15-20 वर्षाखाली माता भगिनींची, आणि जी रेशन कार्डाची सुद्धा कोणाची नावं असतील ती सुद्धा आम्ही कामे केलेली आहेत. आणि अजूनसुद्धा मराठा महासंघाच्या वतीनं अभिदाबा पाटील भारतनारायणच्या यांच्या पार्टीत असताना आम्ही कामं केलेली आहेत. आता अभिदाबा पाटील यांच्या पॅनलला यावेळेस यश मिळेल अशी आशा आहे भरपूर. पंढरपूरमध्ये चर्चा आहे. हां परिवार ही 2 गट झालेत आता. हां 2 पॅनल उभे झाले. याचा फटका दोन्ही आघाड्यांना बसू शकतो अशी चर्चा आहे. भाजपाचा जो उमेदवार आहे त्यांना फायदा होईल अशी चर्चा आहे. या संदर्भात तुमचं काय? जनता सुज्ञ आहे. जनता विचार करून योग्य उमेदवार बघूनच मतदान करेल. कुणी कसली काय जरी केले, अफवा पसरवल्या किंवा का आम्हीच दाखवले, तर जनता आता सुज्ञ झालेली आहे.